सगळे आणि ते इतके मोठ्या प्रमाणात आहे. आता 50 वर्ष ते सत्य तुम्हाला एक वाक्य सांगतो. भगवान बाबा भाऊ हे संत कधी जात नसतात, ते स्थूल देहाने जात असतात, पण आशीर्वादाने भक्ताच्या हृदयात राहतात. हे आपले गप्पा आहे. पाटील गेले म्हणजे जायला चालते, गेले ते उलटे उशिरा गेले. हे गेले म्हणजे ते लेट झाले. तसे ते लवकर झालं पाहिजे, त्यांनी अडचणच तेवढी घेतली. साधू हा स्थूल देहाने जात असतो, सूक्ष्म देहाने, महाकारण देहाने आणि कारण देहाने साधू तसाच राहत असतो. आता भगवान वामन होशी पुण्यतिथी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहील. आपण जाणार त्याला उत्तर सांगतो तुम्हाला. संपत्ती बाळाव्यात आहे बरं का. संपत्ती आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय जन हे सुखाते साठीपर्यंत पाठी होती आपल्याला. पाठी तिला साठा नाही, नुसतं खापर. बरं खापराची फोडी तर म्हणून घरचे पात्र्याची घ्यायची. पात्र्याची पाठी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय मोठ्यात आणि तेव्हा थुका काय आपण एका बोटाला लावित नव्हतो. आणि आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय शान होती काय खताची बोल, आणि तिच्यात काय दप्तर होतं का कवठ बोर चिचा. कमरेला काय पट्टी होते काय घरगुत्याला लाकू. भूक लागली का आता चालवायचा, जेवला का आता उतरायचा. अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम. तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आपण सगळे आंघोळीला पुढं वड्याला मोकळे, शेट्या वड्यात त्या काढाला आपण वड्यात बाहेर यायचं, वाळून बसायचं, टाकलं का परत पाण्यात. पण एक ध्यानात ठेवा, एका मुलाची आई आली तर 15 मुलं पळत होती. ही संस्कृती होती. एक मुलाची आई आली तर 15 पोरं चड्ड्या वड्यालाच, अख्खी मोकळी घ्या अंगावा. एक दिवस शाळा बुडवली तर घरातला एक माणूस हाणून नव्हता आपल्याला. ज्याला टेन्शन असेल याला आपल्यावर हात धुवून घ्यायचा. पुन्हा आपल्याला सुट्टी असली तरी